दशरथ राजे कोपभवनामध्ये आले. स कामबल संयुक्तो रत्यर्थी मनुजाधिपः अपश्यन् दयितां भार्यां पप्रच्छ विषसादच. अतिशय खिन्न झालेली बायको कोपभवनात आहे. दशरथ राजे अतिशय प्रसन्न आहेत की उद्या सकाळी अभिषेक होणार आहे. कोपभवनामध्ये गेले. अतिशय विषाद वाटला चित्ताला आणि मग त्यांनी तिची चौकशी करायला सुरुवात केली. काय झालं, कशा करता रागावणं, इतक्या मंगल प्रसंगामध्ये कशा करता हा विकल्प, विचारायला प्रारंभ केला. ती अशा पद्धतीने तिथं त्या भूमीवर पडली होती. राजाने जाऊन पाहिलं, चौकशी केली. गंमत अशी होती, कैकेयीच्या आणि दशरथाच्या वयामध्ये खूप अंतर आहे रामायणाच्या नियमानुसार. वेडीवाकडी पडलेली, मनामध्ये विचित्र संकल्प, या सगळ्या आनंदाच्या प्रसंगाला विरजण लावण्याचा संकल्प घेऊनच कैकेयी तिथं पडली होती. दशरथ राजाने तिची चौकशी करायला प्रारंभ केला. काय, कुणावर, माझ्यावर रागावलीस काय? मला खरं वाटत नाही. अगं काय, आता माझ्यावर इतकं प्रेम करणारी तू, कशासाठी माझा तिरस्कार एकदम तुझ्या मनामध्ये निर्माण झाला? का घरामध्ये तुला कोणी बोललं का? तुझी निंदा झाली का? तुला कोणी टाकून बोललं का? तू ज्या पद्धतीनं या धुळीमध्ये पडले, कारण ते कोपभवन उघडलेलंच नव्हतं, धुळीनं भरलेलं होतं. ज्या पद्धतीनं तू इथं जमिनीवर पडलेली आहेस त्याचं खरं कारण मला कळू देत ना. अगं मी नेहमीच तुझ्या कल्याणाची चिंता करत आलेलो आहे. तुझं कल्याण कशामध्ये ते मी तुला देत आलेलो आहे. आजही मी तुला आनंदाची बातमी देण्याकरता तुझ्याकडे आलो होतो. तुला इथं पडून राहण्याचं काय कारण आहे? कशा करता इथे पडलीस? तुला काही त्रास होत असेल तर मला सांग, मी तो सगळा त्रास दूर करेन. तुला वाटेल ते देण्याकरता मी तयार आहे, नाही असं नाही आहे. तुला जर काही त्रास होत असेल, शारीरिक काही वेदना होत असतील तर आपल्याकडे वैद्य, खूप मोठे वैद्य आहेत, आपण त्यांना बोलवू. ते तुझा रोग दूर करतील, तुला होणारा त्रास दूर करतील. तुला काय करायचंय सांग. तुला आत्ता काही आठवलं असेल, कोणी तुला आत्ता नाही, मागे कधी तुला त्रास दिला असेल तर आत्ता त्याला दंड करायचा असेल तर आपण तसं करूया. तुला काही मानसिक त्रास आहे, शारीरिक त्रास आहे, बौद्धिक त्रास आहे, कोणत्याही पद्धतीचा त्रास असेल तर तो त्रास मी दूर करीन. मला फक्त सांग तू काय झालं. काही बोलायला तयार नाही, नुसतं रडण्याचं नाटक करते. दशरथ राजे कोपभवनामध्ये आल्याबरोबर तिचा स्वर वाढला, रडायला लागली मोठमोठ्याने. कुणीतरी बघता आहे म्हटलं की नाटक करणाऱ्यांना जोर येतोच. नुसती रडतेस, रडू नको, असं करू नको. तुला काय वाटेल ते तू मला सांग. अगं मी आणि माझं राज्य, आम्ही तुझ्या आज्ञेच्या अधीन आहोत. तुला कशाची चिंता? काय तुला त्रास आहे? काही त्रास करून घेण्याचं तुला कारण नाही. तुझ्या मनामध्ये जे आहे ते स्पष्ट रूपानं तू मला सांग. माझ्या सामर्थ्यावर संशय घेऊ नकोस. मी देऊ शकणार नाही, मी तुला काही दिलं नाही असं म्हणू नकोस. अनेक वेळेला मी तुला दिलेलं आहे, तू माझं सामर्थ्य पाहिलेलं आहेस. सगळं पुष्कळ वेळ तिचा अनुनय केल्यानंतर कैकेयीनं राजाला असं सांगितलं, तुम्ही म्हणता तसं काही झालेलं नाहीये.
नास्मी विप्रकृता देव केनचिन नाव मानिता, माझा कोणी अपमान केला नाही. अभिप्रायस्तु मे कश्चित तम इच्छामि त्वया कृतम. मी इथं येऊन पडले कारण माझ्या मनामध्ये एक मनोरथ आहे आणि तुमच्याकडून माझ्या मनातला संकल्प पूर्णतेला जावा अशी माझी इच्छा आहे. जर तुम्ही तो संकल्प पूर्ण करणार असाल तर तुम्ही माझ्यासमोर प्रतिज्ञा करा, मला तसा शब्द द्या. आणि जर तुम्हाला तसं होणार नसेल तर तसं मला सांगा. तुम्ही जर प्रतिज्ञा कराल तर मी माझं मनोगत तुमच्या समोर प्रकट करेन. आता दशरथ राजे हे अधीनच होते. त्यांनी सांगितलं नाही, मी प्रतिज्ञा करतो. तुला काय हवंय ते सांग. किती गंमत आहे पहा. काही म्हणते माझा विश्वास नाही. तुम्ही शपथ घ्या, तुमच्या सगळ्यात प्रिय व्यक्तीची तुम्ही शपथ घ्या. दशरथ राजा म्हणाला, मग तुझी शपथ, कारण माझ्या जीवनात मला सगळ्यात प्रिय तू आहेस. तुझी शपथ घेऊन सांगतो, तू म्हणशील ते करायला मी तयार आहे. काही म्हणाली नाही चालणार, असं चालत नाही. माझी शपथ घेऊन तसं चालत नाही. मलाच काही द्यायचं असेल, माझी शपथ घेऊन कसं चालेल. माणसं नेहमी शपथ घेताना दुसऱ्याची का घेतात हे आता कळतं. तुझी शपथ म्हणजे शपथ मोडली तर तू मर, माझा काही संबंध नाही. काही म्हणाली तसं नाही. मग काही ना शेवटी पुष्कळ विचार करून सांगितलं, तुम्हाला शपथ घेऊन जर मला शब्द द्यायचा असेल तर रामाची शपथ घ्या. रामाची शपथ घेऊन मला शब्द द्या. दशरथ राजांचा नाईलाज होता. दशरथ राजांनी रामाची शपथ घेऊन तिला सांगितलं. त्यांची शपथ फार सुंदर आहे रामायणातली. आपण मूळ रामायण पहा. त्यांनी शब्द दिला. कैकेयीने सांगितलं, सगळ्या देवतांनी हे ऐकलेलं आहे, तुम्ही मला शब्द दिलाय. म्हणे दिलाय. मग कैकेयी म्हणाली, आता मी तुम्हाला सांगते, शंभरासुराच्या युद्धामध्ये वैजयंती नगरामध्ये जे युद्ध झालं, त्या नगरामध्ये शंभरासुराला पराजित करताना तुम्ही मला 2 वर दिले होते. आठवतं का तुम्हाला? त्यांनी सांगितलं, आठवतं ना. ते 2 वर मला पाहिजेत. त्यांनी सांगितलं, ठीक आहे, मी मागे तुला म्हणालो होतो माग म्हणून. मग त्याच्याकरता कोपभवन उघडून बसायचं काय कारण आहे? माझ्याकडे यायचं, म्हणायचं माझे 2 वर मला द्या, मी दिले असते. काय वर पाहिजे? 2 वर मला तुम्ही द्या. 2 वरांची तुम्ही प्रतिज्ञा केली होती. त्याच्यातला पहिला वर मी तुम्हाला मागते की रामचंद्रांच्या राज्याभिषेकाची जी तयारी आता तुम्ही चालवलेली आहे ती तयारी थांबवून रामाच्या ऐवजी माझ्या मुलाला भरताला राज्याभिषेक झाला पाहिजे. दशरथ राजे काही बोलले नाहीत. त्यांनी सांगितलं, आणि तुम्ही दुसरा वर मला मागायला सांगितला होता, तोही वर मी तुम्हाला मागते. नवपंचच वर्षाणी दंडकारण्यम आश्रितः चिराजीन धरो धीरो रामो भवतु तापसः भरतो भजताम आद्य यौराज्यम अकंटकम. तपस्वी वेशामध्ये वल्कल धारण करून रामाने 14 वर्ष दंडकारण्यामध्ये जाऊन राहावं आणि भरताला हे निष्कंटक झालेलं राज्य प्राप्त व्हावं, युवराज पदावर भरताचा अभिषेक व्हावा, ही माझ्या अंतःकरणातली इच्छा आहे. हे 2 वर मला तुम्ही द्या. ऐकल्यानंतर दशरथाला खूप चिंता वाटली, खूप आश्चर्य वाटलं, विषाद निर्माण झाला. अनेक भावनांचे कल्लोळ त्याच्या अंतःकरणामध्ये उमटले. ज्या स्त्रीवर आपण इतकं प्रेम केलं, जिने रामावर इतकं प्रेम केलं, ती अशा पद्धतीचं भाषण करू शकते, असं बोलू शकते, दशरथाचा विश्वास बसला नाही.
आणि मनामध्ये पहिला विकल्प येऊन गेला, मला जी स्वप्न पडत होती अशुभ सूचक, त्याची ही नांदी तर नाहीये ना, त्याचा हा प्रारंभ तर नाहीये ना. ज्या ग्रहांच्या विचारानं, ज्या ग्रहांच्या चिंतनानं मी रामाला बोललो होतो की तुझा अभिषेक बघणं माझ्या नशिबात नाही, कदाचित त्याचा हा प्रारंभ तर नाहीये ना. परंतु एवढा विचार मनात आला, भरताला राज्य देणं हा वर त्यांच्या मनातून बाजूला झाला आणि रामाला 14 वर्ष वल्कल धारण करून मुनिवेशामध्ये दंडकारण्यामध्ये राहावं लागेल असा वर मागितला. त्या विचारानं दशरथ मूर्छित झाले, तिथं पडले, धाप लागली, डोळे पांढरे व्हायला लागले, श्वास थांबायला लागला. रामचंद्राच्या वियोगाच्या विचारानं ही अवस्था आहे दशरथाची. थोड्या वेळाने सावध झाले, पुन्हा कैकेयीला बघितलं, तुझा धिक्कार असो असं म्हणाले, पुन्हा मूर्छित झाले. पुन्हा 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 मूर्छा यायला लागली. खूप वेळ मध्ये गेला. त्याच्यानंतर थोडीशी सावध झाले आणि कैकेयीला समोर बघितलं, वाईट वाटलं, क्रोधित झाले आणि कैकेयीला म्हणाले, हे दुराचारिणी, भाषा कशी बदलते पहा, तुला काहीच कसं वाटत नाही, तू पापी आहेस, या कुळाचा नाश करण्याकरता तू या कुळात आली आहेस काय? कशासाठी असं तुझ्या मनामध्ये आलं? रामचंद्राने तुझं काय तुझं बिघडवलंय म्हणून त्यांच्याबद्दल इतकी द्वेषाची भावना तुझ्या मनात आले? किम कृतम तव रामेण पापे पापम मया पिवा. अगं रामाने काय घोडं मारलं तुझं, तुला काय त्रास दिला म्हणून त्याच्याबद्दल इतकी वाईट भावना तुझ्या मनामध्ये आली? सगळं जग त्याची प्रशंसा करतं आणि त्याची आई त्याची निंदा करते, हे कोणत्या तत्वात बसतं ग? कशा करता? कौसल्याच सुमित्रांच त्यजेयम अपि वा श्रियम जीवितम चात्मनो रामम नत्वेव पितृवत्सलम. एक लक्षात घे, ज्या रामाची प्रशंसा सगळं जग करतं त्याला मी सोडून द्यावं असं तुला वाटतं? काय बोलले दशरथ ऐका, कौसल्याच सुमित्रांच त्यजेयम अपि वा श्रियम. मी कौसल्याचा त्याग करू शकतो, मी सुमित्रेचा त्याग करू शकतो, नाही मी श्रिय म्हणजे राजलक्ष्मीचाही त्याग करू शकतो, पण जीवितम चात्मनो रामम न तू एव पितृवत्सलम, पण मी रामाचा त्याग नाही करू शकत. गंमत अशी आहे की मी कौसल्याचा सुमित्रेचा त्याग करतो म्हणणारे दशरथ असं म्हणाले नाहीत की मी तुझाही त्याग करू शकतो. त्यांनी म्हणायला पाहिजे होतं की मी राजश्री राजलक्ष्मीचा त्याग करीन, राज्याचा त्याग करीन, मी कौशल्याचा त्याग करीन, सुमित्रेचा त्याग करीन, नाही तुझाही त्याग करीन, पण मी रामाला सोडू शकत नाही असं म्हणायला पाहिजे होतं. पण दशरथ राजे तसे बोलले नाहीत. दशरथ राजे म्हणाले मी कौशल्याचा सुमित्रेचा त्याग करू शकतो पण रामाचा नाही. असं का झालं? याच्यात दशरथाचं कैकेयीवरचं आंधळ प्रेम प्रकट होतं असं समजू नका. याचं उत्तर एवढंच आहे की आता कैकेयीला सोडायची भाषा दशरथाच्या मुखातून येत नाही, कारण ज्या वेळेला कैकेयीने रामाचा वनवास मागितलाय त्याच वेळेला दशरथाच्या मनाने तिला सोडून दिलंय. त्यामुळे पुन्हा सोडण्याची भाषा दशरथाने केली नाही. त्याच वेळेला तिचा परित्याग विचाराने त्यांनी केलाय. तिला पापिणी म्हटलंय, तिला घातकी म्हटलंय, डाकिनी म्हटलंय, तिचा त्याग तेव्हाच झालाय. मी रामाला नाही सोडू शकत. फार सुंदर चिंतन दशरथांनी केलंय. अगं एक वेळ सूर्याशिवाय हे जग टिकेल पण रामाशिवाय माझा प्राण टिकणार नाही. सूर्य नाही उगवला जग टिकेल, चालेल. चंद्र नाही उगवला जग टिकेल, पण राम जर माझ्या जीवनामध्ये नसेल माझा प्राण टिकणार नाही. राम मला प्राणापेक्षा जास्त प्रिय आहे. लक्षात घे. कैकेयी
जो वर तू मागितलायस, बघा भाषा काय आहे. जो वर तू मला मागितलायस, एकवचनी भाषा आहे. जे वर तू मला मागितलेस नाही, जो वर तू मला मागितलायस त्याच्याने कुणाचं हित आहे का? म्हणजे भरताला राज्य देण्याविषयीची चिंता नाहीये, रामाला वनवास का या संबंधात चिंतन चालू आहे. म्हणून एकवचनी पद आहेत सगळी. त्या एकाच वराची चिंता आहे, दुसऱ्या वराची, पहिल्या वराची चिंता नाहीये. कुणाचा याच्यात लाभ होणार आहे, कुणाचं कल्याण होणार आहे, काय म्हणून आपण रामाला वनवासामध्ये पाठवायचंय. जर तुला माझी परीक्षा करायची असेल की राम आणि भरत यांच्यामध्ये मला कोण प्रिय आहे, तर मी तुला आत्ता सांगतो की तुझा जो पहिला वर आहे तो मी तुला देऊन टाकला. भरताला राज्याभिषेक करायचा आहे ना, केला. चल माझ्याकडून शब्द घे. तू मागे म्हणत होतीस राम माझा मुलगा आहे, माझा मोठा मुलगा आहे, आणि धर्माचरणाच्या बाबतीत सुद्धा राम मोठा आहे. आता असं वाटायला लागलंय की त्यावेळेला तू खोटं बोलत होतीस. उगीच वरवरून गोड 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 तुझं बोलणं चालू होतं. आज रामाच्या अभिषेकाची गोष्ट जेव्हा तुझ्या कानावर पडली तेव्हा तुझं अंतःकरण शोकानं तप्त होऊन उठलंय. आणि आता तुझं खरं रूप बाहेर पडतंय. तुला रामाबद्दल कधी प्रेमच नव्हतं, तू प्रेमाचं नाटक करत होतीस. काय झालं तुझ्या बुद्धीला? परवश कशी झालीस? बरं नाही, हे चांगलं नाही. आपल्या कुलामध्ये अशा पद्धतीची दुर्बुद्धी कधी कोणाच्या ठिकाणी निर्माण झाली नाही. तूच अपवाद कशी राहिलीस? तुला जर हवं असेल तर 14 भरताला राज्य द्यायचं असेल, मी तयार आहे. पण रामाला वनवास कशा करता असं मागू नकोस. पुष्कळ समजावून सांगितलं, काही ऐकायला तयार नाही. वाटेल ते दुसरं काही देण्याची भाषा दशरथाने बोलून दाखवली. कैकेयीला बाकी काही पटेना, ती हो म्हणायला तयार नाहीये. पुष्कळ तिला समजावून सांगितलं, याच्याने अनर्थ होईल, कुणाचंच कल्याण याच्यामध्ये होणार नाही. सगळं समजावून सांगितलं. कैकेयी म्हणायला लागली, मला काही घेणं देणं नाही. लक्षात घे, तुझ्या स्वतःच्या संबंधानं 2 दोष निर्माण होतील. कैकेयी, तुला इतके दिवस प्रिय वाटणारा तुझा राम तोही तुझ्या डोळ्याआड जाईल, आणि ज्याच्यावर तुझं सौभाग्य अवलंबून आहे तो मी म्हणजे तुझा नवरा सुद्धा मरेल. हे दोन्ही चांगलं नाही ग. तू सीतेचा विचार कर. अगं, आपल्या घरामध्ये आत्ता नवीन लग्न होऊन ती आली आहे. त्या आपल्या सुनेला काय वाटेल याचा विचार तू करत नाहीस का? तिच्या कोवळ्या मनावर याचा काय परिणाम होईल याचा विचार तू करत नाहीस का? काय वाटेल कौशल्याला, जिने आतापर्यंत मोठी बहीण म्हणून तुझा सांभाळ केला. घारीने तुझ्या वाट्याला आलेला पायस उचलून नेला तर आपल्यातला अर्धा पायस तिने तुला दिलाय. इतकी जी तुला जपते, तिच्या मुलाच्या बाबतीत तू हा विचार करतेस. तिला काय वाटेल, जिने आपल्यावर उपकार केलेत तिला काय वाटेल याची चिंता तुला वाटली नाही काय? याची चिंता तू करत नाहीस का? काही ऐकायला तयार नाही. पुन्हा कैकेयीचा अनुनय केला. विनयानं तिला सांगितलं, शेवटचा उपाय म्हणून दशरथ राजांनी सांगितलं, बाई तू माझी बायको आहेस, पण मी तुझ्या पाया पडतो, पण तू हा वर मागू नकोस. दशरथानं कैकेयी समोर लोटांगणच घातलं. बायको आहे, लोटांगण घातलं. कैकेयी ऐकायला तयार नाही. कैकेयी म्हणते, तुम्ही माझ्यासमोर हे सांगूच नका. तुम्ही माझ्यासमोर प्रतिज्ञा केली ना, मला ते माझे 2 वर द्या. नाही, द्या असं म्हणल्यानंतर दशरथाला पुन्हा एकदा मूर्छा आली. ते जमिनीवर पडले, पुन्हा सावध झाले. काय करावं काही कळेना.
कैकई त्यांना म्हणाली, तुम्ही मला जे 2 वर देतो म्हणाला होतात, मी मागितले. तुम्हाला द्यायचे नसतील तर देऊ नका. पण ही सत्पुरुषांची मर्यादा, हे कैकई शिकवते, ही सत्पुरुषांची मर्यादा नाही आहे. दिला शब्द पाळला पाहिजे, तो मोडून चालत नाही. तुमचा कुळ त्याच्याकरता प्रसिद्ध आहे. प्राण जाय पर बचन जाय म्हणणारं तुमचं कुळ आहे. तुम्ही असं करू नका. मग तिने काही उदाहरणं दिली. आपण दिलेला शब्द आपण कसा पाळावा लागतो याच्याकरता शैब्यानं काय केलं, शिबिराजाने काय केलं त्याचं उदाहरण दिलं, अलर्कानं काय केलं त्याचं उदाहरण दिलं. आपला शब्द आपण पाळला पाहिजे या संबंधानं तिनेच दशरथाला काही उपदेश केला. दशरथ राजाने शेवटी तिला सांगितलं, ठीक आहे, तुला 2 वर द्यायचेत, मी तुला देतो. पण लक्षात घे, कन्यादानाच्या विधीमध्ये जो शब्द देऊन मी तुझा हात पकडला होता, आज मी देवाच्या साक्षीनं सांगतोय, मी तुझा हात सोडतोय. मला गरज नाही आता तुझी. पुष्कळ वेळ अनुनय विनय चालला. दशरथ राजाने सांगितलं, हे बघ, आत्ता रात्र संपेल, सकाळ झाली की राज्याभिषेकाची तयारी सुरू होईल. मी काय तोंडानं लोकांसमोर जाऊ, काय सांगू त्यांना, कसं सांगायचं कळत नाही. काही ऐकायला तयार नाही. तिने सांगितलं, ठीक आहे, माझे 2 वर मला तुम्ही द्या, बाकीचं मला काही बोलायचं नाही, मला काही सांगायचं नाही. 2 वर मागितले. दशरथाने पुष्कळ सांगूनही काही ऐकेना. मग मात्र दशरथाला दुसरा काही मार्ग राहिला नाही. पहाट झाली. दशरथाला जाग करावं म्हणून सकाळच्या वेळेला सुमंत्र प्रातः काळामध्ये अगदी सकाळी सकाळी दशरथ राजाच्या महालामध्ये गेला. महालामध्ये दशरथ राजे नाहीत. कुठे आहेत म्हणून कळल्यावर कोपभवनामध्ये ते आहेत हे कळलं. सुमंत्र कोपभवनामध्ये आले. दशरथाची अवस्था पाहिली. काय करावं काही कळेना. त्यांनी विचारलं. दशरथ राजांनी सगळं सुमंत्राला सांगितलं. ते सांगताना सुद्धा पुन्हा पुन्हा दशरथाला मूर्छा येत गेली. घेरी येऊन पडले. तिथंच पडले. सुमंत्राने उठवण्याचा प्रयत्न केला. कैकेयीनं सांगितलं, त्यांना झोप लागली असेल, असू देत, उठवू नको. एक काम कर, दशरथाची काही इच्छा आहे ती रामाला सांगायची आहे, याच्याकरता रामाला घेऊन ये. सुमंत्रांनी सांगितलं, ठीक आहे, घेऊन येतो. पण अभिषेकाची सगळी तयारी झाली आहे. वसिष्ठांनी सगळी तयारी पूर्ण केली आहे. काय आता रामाला सांगायचं राहिलंय? ती म्हणाली, नाही नाही, असं असं काही सांगायचंय. मग कैकेयीनं त्या सुमंत्राला सगळा वराचा काय काय इतिहास घडला ते सगळं सांगितलं. मी 2 वर काय मागितलेत हे सांगितलं. सुमंत्रानं ते वर ऐकले आणि त्यांनी त्या ठिकाणी त्यांनी कैकेयीचा निषेध केला, धिक्कार केला. सुमंत्राला सुद्धा मूर्छित व्हावं लागलं. असा परिणाम त्याच्यावर झाला. त्यांनी सांगितलं, ठीक आहे, मी हे रामचंद्रांना सांगू शकत नाही, दशरथ राजे सांगू शकणार नाहीत. कारण रामाला तू इथून निघून जा असं म्हणणं म्हणजे स्वतःच्या प्राणाला देह सोडून जा असं सांगण्यासारखं आहे. सांगू शकत नाही. कैकेयी म्हणाली, तुम्हाला दोघांना सांगता येत नसेल, धाडस नसेल तुमच्यात, तर मी सांगते. एवढं काय त्याच्यामध्ये, तू वनवासात जा हे सांगायला काय लागतं? कैकेयीच आहे ती. तू बोलवून आण. सुमंत म्हणाले, ठीक आहे, मी जातो, बोलवतो. सुमंत्र तिकडे गेले. हा सगळा जो प्रसंग रामायणामध्ये येतो, या रामायणाच्या प्रसंगामध्ये
कैकईने 2 वर मागितले. त्या 2 वरामध्ये त्याने भरताला राज्याभिषेक व्हावा आणि रामाला वनवास मिळावा. 14 वर्ष वल्कल धारण करून मुनिवेशामध्ये त्यांनी दंडकारण्यामध्ये राहावं, अशी जी मागणी कैकईनं केली, त्याच्यामध्ये संपूर्ण रामायणामध्ये आणि रामायणानंतरच्या काळामध्ये कैकई बद्दल नंतर कोणी चांगलं बोलत नाही. काय दोष आहे तिचा? दोष काय? आपल्या मुलाबद्दल तिला काही चांगलं वाटलं तर त्याच्यामध्ये दोष काय? जगद्गुरु शंकराचार्यांनी म्हटलंय ना, कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवती. क्वचिदपि, चुकून सुद्धा कुमाता जन्माला येत नाही. कुपुत्रो जायेत, कुपुत्र जन्माला येऊ शकतो. आईचा घात करणारा, समाजाला त्रास देणारा असा कुपुत्र जन्माला येऊ शकतो, पण क्वचिदपि कुमाता न भवती, पण क्वचित सुद्धा कुमाता जन्माला येत नाही. कैकईचं चुकलं, कैकईचं चुकलं असं नेहमीच सांगितलं जातं. रामायणानंतर कैकई नावाची बाई आजपर्यंत मला भेटली नाही. खूप वेगवेगळ्या नावाच्या बायका आपण बघतो. कैकई नावाची बाई कुठं दिसली का हो तुम्हाला? मला माहित नाही. तुम्हाला दिसली असेल, भेटली असेल तर मला माहिती नाही, पण सहसा नसते, सहसा नसते. काय एवढं वाईट आहे? रामचंद्र प्रभूंनी मात्र कैकईला कधीही बोल लावले नाहीत. रामायणावरच्या टीकाकारांनी सुद्धा कैकईचा तशा अर्थाने निषेध केला नाही. 2 कारणं त्याची सांगितली जातात. लौकिक कारण एवढंच आहे की आपल्या मुलाबद्दल स्नेहभाव निर्माण झाला तर त्याच्यामध्ये तिला दोष देण्याचं काय कारण? हे लौकिक कारण आहे. पण अलौकिक कारण आपण विचारात घ्या की सगळ्या देवतांची इच्छा आहे की रामाने वनवासाला जावं, रावणाचा उद्धार करावा. अनेक तपस्व्यांची इच्छा आहे की दंडकारण्यामध्ये येऊन यांनी आपल्याला दर्शन द्यावं. अनेक ऋषींची इच्छा आहे की यांनी आपल्या आश्रमामध्ये वस्ती करावी, रात्रीला राहावं, आपण कृतार्थ होऊन जाऊ. देवांची इच्छा, ऋषींची इच्छा, मुनींची इच्छा, तपस्व्यांची इच्छा, या सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्यात याच्याकरता म्हणून देवांनी ब्रह्मदेवाकडे जाऊन काही गाऱ्हाणं मांडलं आणि देवतांना बंदीखान्यातून सोडवण्याकरता ब्रह्मदेवानी हे सगळं रचलं. रामायण म्हणतं हे सगळं करण्याकरता, म्हणजे देवांची, तपस्व्यांची, मुनींची, ऋषींची, या सगळ्यांची इच्छा पूर्ण करण्याकरता कैकई स्वतः वाईट झाली, पण या सगळ्यांची इच्छा तिने पूर्ण केली. तिला वाईट कोण म्हणेल? का वाईट म्हणायचं तिला? अरे तिने जर हे केलं नसतं तर पुढं सगळं घडलं असतं काय? देव या बंदीखान्यातून सुटले असते काय? तपस्व्यांना रामदर्शन झालं असतं काय? ऋषीमुनींच्या आश्रमामध्ये रामाचं राहणं झालं असतं काय? तपस्व्यांचं आराध्य दैवत त्यांना दिसलं असतं काय? कैकईने हे सगळं जाणून केलं हे म्हणणं पटणार नाही कुणाला, पण कैकईचा अधिकार मोठा म्हणून ब्रह्मदेवाने सुद्धा या सगळ्या इच्छा पूर्ण करण्याकरता कैकईचीच निवड केली. असं का नाही झालं की सुमित्रेने म्हणावं माझ्या लक्ष्मणाला अभिषेक व्हावा, याच्याकरता लक्ष्मणाला अभिषेक व्हावा आणि रामाला वनवास, असं सुमित्रेने का नाही म्हटलं? सुमित्रेला रामचंद्र प्रभूंबद्दल पहिल्यांदा जे प्रेम आहे तेच कैकईला आहे. लक्ष्मणाला रामाबद्दल जे प्रेम वाटतं तेच भरताला वाटतं. परंतु हे सुमित्रेच्या तोंडात घातलं नाही, हे कैकईच्याच तोंडात घातलं. रामचंद्र प्रभूंनी तर इतकं सुंदर चिंतन केलंय. हनुमान नाटक म्हणून एक रामायण आहे, हनुमान नाटक.
या हनुमान नाटकामध्ये रामचंद्र प्रभूंनी नंतरच्या काळामध्ये असं म्हटलंय की मला जर खरं कुणी ओळखलं असेल तर ते कैकेयीने ओळखलं. इतर माझ्या आयांनी मला ओळखलं नाही, माझ्या वडिलांनी मला ओळखलं नाही, मला खरं ओळखलं असेल तर कैकेयीने ओळखलं. मारुतीरायाने विचारलं, कशावरून देवा? रामचंद्रांनी काय गमतीनं सांगावं? रामचंद्र प्रभू म्हणाले, अरे सोन्याचा हरिण नसतो एवढी सुद्धा बुद्धी ज्याला नाही तो रानातच जायच्या लायकीचा आहे, हे फक्त कैकेयीला कळालं, इतर कुणालाही कळालं नाही. म्हणे हरिण सोन्याचा नसतो हे कुणाला कळतं? मला कळालं नाही. सीता म्हणाली म्हणून मी सोन्याचा हरिण म्हणून त्याच्या मागे गेलो. अरे हरिण सोन्याचा नसतो एवढी सुद्धा बुद्धी मला असू नये का? मग एवढी सुद्धा बुद्धी ज्याला नाही त्याला राजकारणात ठेवून काय करायचंय? पाठवा रानात. कैकेयी नाही. ह्याच्यातला विनोद सोडून द्या, पण रामचंद्र प्रभूंनी कधी कैकेयीला नावं ठेवली नाहीत. सुमंताला सांगितलं त्याला बोलवून आण. सुमंत म्हणाले ठीक आहे. सुमंत गेले. नाथ महाराजांनी इथे एक चांगलं वर्णन केलंय. सुमंत ज्या वेळेला रामचंद्र प्रभूंच्या भवनामध्ये गेले तेव्हा त्या भवनाचा विचार, त्या भवनाचं वर्णन नाथ महाराजांनी भावार्थ रामायणात केलंय. रामचंद्रांचं भवन कसं होतं याचं एक अतिशय सुंदर रूपक नाथ महाराजांनी मांडलंय. सुमंत गेले, दारातून आत गेले, रामा तुला बोलवलंय चल असं म्हणाले, रामाला घेऊन आले, असं घडलं नाही. सुमंतांना सुद्धा रामचंद्र प्रभू पर्यंत पोहोचण्याकरता त्यांच्या भवनामध्ये अनेक दरवाजे पार करत जावं लागलेलं आहे. आणि त्या दरवाज्यांचा विचार नाथ महाराजांनी भावार्थ रामायणामध्ये मांडलाय. नाथ महाराज म्हणतात रामाच्या खोलीत प्रवेश केला की राम मिळाला असं होत नाही. मग रामचंद्र प्रभूंना आपल्याला जर मिळवायचं असेल, रामाचं जर दर्शन करायचं असेल तर सुमंत्रासारख्या त्यांच्या निकट राहणाऱ्या अमात्याला सुद्धा अनेक गोष्टी सोडाव्या लागल्या, अनेक गोष्टी प्राप्त करून घ्याव्या लागल्या. मी आपल्याला थोडं वेगळं बोलतो. वाल्मिकी रामायण किंवा रामचरित मानसामध्ये अशा पद्धतीच्या तत्वज्ञानाची गुंफण आपल्याला कुठं दिसत नाही. ती फक्त आणि फक्त भावार्थ रामायणामध्ये नाथ महाराजांनी केली. तत्वाचं अधिष्ठान विचाराला असलं पाहिजे. आपण हे सगळं रामायण बघतो, हे राम कोण आहेत? परब्रह्म आहे. या परब्रह्माची प्राप्ती जर आपल्याला करायची असेल, त्याचं दर्शन जर आपल्याला करून घ्यायचं असेल तर देवळात गेलो, देवाला भेटलो, देव प्राप्त झाला असं होतं काय? अरे देवळातला देव आपल्याला भेटतो म्हणजे देवाची मूर्ती आपल्याला कळते, तत्व आपल्याला प्राप्त होत नाही. आणि तत्व जर आपल्याला प्राप्त करून घ्यायचं असेल तर आता आपल्या जवळ जे काही दोष आहेत ते आपण टाकले पाहिजेत. आणि त्या तत्वाच्या प्राप्ती करता आपल्याला काही गुणांची प्राप्ती करून घ्यावी लागत असेल तर ती करून घेतली पाहिजे. आहे त्या स्थितीमध्ये सगळं मिळतं असं नाही. आपल्या अपेक्षा जेवढ्या उंचावत जातात तेवढा आपला अधिकारही उच्च प्रतीचा आला पाहिजे, झाला पाहिजे, तर ती अधिक अपेक्षा आपली पूर्ण होईल. नाही मी असाच राहणार पण मला देव भेटला पाहिजे, भेटणार नाही. मला जर परमात्मा प्राप्त करून घ्यायचा असेल तर माझ्यातल्या काही गोष्टी मला सोडाव्या लागतील, मला माझे दुर्गुण टाकावे लागतील. परमात्मा प्राप्ती करता ज्या सद्गुणांची आवश्यकता असते ते सद्गुण सगळेच माझ्या ठिकाणी नसतील तर त्या सद्गुणांची प्राप्ती मला आधी करून घेतली पाहिजे. आहे तसं सगळं व्हावं असं होत नसतं, असं होत नाही. आपल्या मनावर काही चालत नाही. परमार्थ आपल्या मनाचा नाही आहे, भगवंताच्या कृपेचा आहे, भगवंताच्या इच्छेचा आहे. म्हणून नाथ महाराजांनी अतिशय सुंदर असं रूपक रामचंद्रांच्या भवनाचं केलंय. नाथ महाराज म्हणतात रामचंद्र प्रभूंच्या या भुवनाला 14 दार आहेत. याच्यातली जी 7 दार आहेत, या पहिल्या 7 दारांमध्ये माणसाला परमात्मा प्राप्ती करता ज्या गोष्टी सोडाव्या लागणार आहेत त्यांचं चिंतन आहे. आणि नंतरची जी 7 दार आहेत त्याच्यामध्ये परमात्मा प्राप्ती करता आपल्याला ज्या गोष्टी मिळवाव्या लागणार आहेत त्याचं चिंतन आहे. आपल्यालाही असं होतं
एखादा मुलगा जर म्हणाला आईला वडिलांना मला लग्न करायचंय, तर वडील म्हणतात अरे लग्न करणार आधी काहीतरी कमाव. एखादा माणूस एखाद्याला म्हणाला मला या पदावर जायचंय, त्याच्यापेक्षा मोठा अधिकारी म्हणतो आधी रागराग करणं सोडा, दुसऱ्यांची निंदा करणं सोडा, काय म्हणून आम्ही तुम्हाला त्या पदावर ठेवावं. काहीतरी सोडावं लागतं, काहीतरी मिळवावं लागतं. परमात्मा प्राप्तीचा अधिकार जन्मजात सगळ्यांना आहे, ही गोष्ट खरी आहे. परमात्मा प्राप्त करून घेण्याचा अधिकार कुणाला नाही या जगतामध्ये, कुणाला नाही. सांगा ना, परमात्मा काही वर्णाश्रमावर प्राप्त होतो काय? अरे जो कोणी जसा कुठे जन्माला आला असेल त्या प्रत्येकाला भगवंताची प्राप्ती करून घेण्याचा अधिकार आहे, कोण नाकारतो? पण परमात्मा प्राप्त करून घेण्याचा अधिकार असला तरी सगळ्यांना परमात्मा प्राप्त होत नाही, ही गोष्ट तेवढीच खरी आहे. महाराज उदाहरण देत असत, महाराजांचं उदाहरण सांगतो. महाराज उदाहरण देत असत, 10वीच्या परीक्षेला बसलेल्या सगळ्याच विद्यार्थ्यांना 10वीच्या परीक्षेमध्ये पहिलं येण्याचा अधिकार आहे का नाही? आहे. 10वीच्या परीक्षेला बसलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात पहिलं येण्याचा अधिकार आहे की नाही? आहे. किती येतात? एखादाच येतो. तसं परमात्मा प्राप्त करून घेण्याचा अधिकार सगळ्यांना आहे. किती जणांना प्राप्त होतो? एखाद्याला, कोणाला तरी. चालो जाणे वाट ऐसा विरळा एखादा, तुकोबाराय बोलतात. सगळ्यांना नाही. दुसरं उदाहरण महाराज देत असत, निवडणुकीला उभं राहणाऱ्या सगळ्यांना निवडून येण्याचा अधिकार आहे. किती जण निवडून येतात? एका वेळेला एकच. तसं परमात्मा प्राप्तीचा अधिकार आहे, सगळ्यांना जमत नाही. का जमत नाही? तर काही जणांच्या ठिकाणी दोषांचं अधिक्य असतं, काही जणांच्या ठिकाणी गुणांची न्यूनता असते. दोषाधिक्य आणि गुणांचं न्यूनत्व याच्यातून परमात्मा प्राप्ती होत नसेल तर गुणांचं अधिक्य झालं पाहिजे आणि दोषाची न्यूनता नाही, दोषांची शून्यता झाली पाहिजे. दोष शून्य झाले पाहिजेत आणि गुणांची वृद्धी झाली पाहिजे. मग काय सोडावं, काय टाकावं, काय मिळवावं आम्हाला कळत नाही ना. नाथ महाराजांनी आम्हाला त्याचा उपदेश केला. परमात्मा प्राप्ती, रामप्राप्ती व्हावी वाटतं ना, मग पहिल्या 7 दारामध्ये सोडा. आधी सोडण्याच्या गोष्टी आहेत. कारण जर आम्ही दोष टाकले तरच आम्हाला गुण मिळणार आहेत. दोष न टाकता गुण मिळू शकत नाही. दोष न टाकता आम्हाला गुण मिळू शकत नाही. माणसाच्या ठिकाणी दोष काय असतं? एखाद्या वेळेला गुणांचं अधिक्य न झालं तरी चालतं, पण दोषांची न्यूनता, दोषांची शून्यता निर्माण झाली पाहिजे. एखाद्याच्या ठिकाणी गुण नसले तरी चालतील पण दोष नसावेत. दोष नसण्याचा एक गुण असा असतो की लोक एवढं म्हणतात तो चांगला नसेल हो, पण वाईट नाहीये ना, एवढा तरी गुण त्याला चिकटतो, एवढा तरी गुण त्याला चिकटतो. याच्याकरता म्हणून आपल्या ठिकाणी पूर्ण दोष गेले पाहिजेत, गुण आले पाहिजेत. मग कोणते गुण आले पाहिजेत आणि कोणते दोष टाकले पाहिजेत? आधी दोष टाका. नाथ महाराज म्हणतात, सुमंत्र त्या राजभवनामध्ये गेल्याबरोबर लगेच त्यांना प्रवेश मिळाला नाही. प्रत्येक दरवाजामध्ये त्यांना काही सोडावं लागलं. काय सोडावं लागलं? नाथ महाराजांचं वचन फार चांगलं आहे. नाथ महाराज बोलतात, रथ सांडोनी पहिले द्वारी, छत्र चामर दुसरे द्वारी, पादत्राणादी सामुग्री तिसरे द्वारी पैर आहे, चौथे द्वारी सांडिता अर्थ, पाचवे द्वारी निशेष स्वार्थ, सांडोनी मितूपणाचा सांघात. काय झालं? पाचवे द्वारी निशेष स्वार्थ, सहावे द्वारी समस्त साधने स्वय राहती, सांडोनी मितूपणाचा सांघात, मग रिघावे सातवे द्वारात, तैची पावे रघुनाथ मुख्य परमार्थ या नाव. नाथ महाराज 7 दारांची चर्चा करतात. काय सोडायचंय? रथ सांडोनी पहिले द्वारी. पहिल्या दारामध्ये सुमंत्राला आपला रथ सोडावा लागला. छत्र चामर दुसरे द्वारी, छत्र चामर हे सोडावं लागलं. डोक्यावरचं छत्र वगैरे बाजूला काढून ठेवावं लागलं. पादत्राणादी सामुग्री, पायातल्या वाहना काढून तिसऱ्या दारामध्ये ठेवाव्या लागल्या.
चौथे द्वारी सांडिता अर्थ, पाचवे द्वारी निशेष स्वार्थ, हे कळण्यासारखं आहे. सहाव्या द्वारी साधने समस्त स्वय राहती. बाबा सगळी साधनं आपल्याला सहाव्या द्वारात सोडावी लागतील. सातव्या दारात गेल्यानंतर काय सोडायचं? सांडोनी मी तूपणाचा सांघात, मग रिघावे सातवे द्वारात, तैची पावे रघुनाथ मुख्य परमार्थ या नाव. त्याच्याने आपल्याला परमात्मा प्राप्ती होईल. आता रथ सोडला, छत्रचामर सोडले, चप्पल सोडली, अर्थ सोडला, स्वार्थ सोडला, हे काय प्रकरण आहे? म्हणजे आम्ही रथाचा त्याग केला की आमचं दाराचं काम झालं का? इथं रथ हा रथ म्हणून वस्तू घ्यायची नाहीये. आपल्याला रामाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर नुसता रथ सोडून राम मिळत नाही. तसं आमच्याकडे कुठं रथ आहे आता, पण आम्हाला कुठं राम मिळालाय? रथ सोडणं याचा अर्थ काय हे लक्षात घ्या. रथ काय आहे? मी एक 2-3 गोष्टी सांगतो फक्त, सगळेच द्वार मला विस्तारानं सांगण्या एवढा वेळ नाही आता. रथ म्हणजे काय आहे? रथ हे वाहन आहे. कशाकरता वापरलं जातं? प्रवासाकरता वापरलं जातं. प्रवासाकरता चालता येत असूनही रथ का वापरावा? कारण 2 गोष्टी साधल्या जातात. एक, वेगानं आपल्याला पुढे जाता येतं, आणि दुसरं, आपल्याला आरामात बसून पुढे जाता येतं. आराम आणि वेग याचं प्रतीक म्हणून जर रथ असेल तर परमात्मा प्राप्ती करता आराम चालत नाही आणि वेगानं परमात्मा प्राप्ती होत नाही. याच्याकरता जीवनातला आराम सोडा तर राम मिळेल. आरामात रामाची प्राप्ती होत नाही. बघू, करू, होईल, परमार्थात चालत नाही. काय गडबड आहे? अरे तीच तर गडबड आहे. काय गडबड आहे? करू ना पुढे. पुढे म्हणजे कधी? पुढचा क्षण आपल्या हातात नाही. कशाचा आराम? परमार्थामध्ये आराम चालत नाही, आळस चालत नाही. बघू, करू, भविष्यकालीन शब्द चालत नाहीत. आत्ता केलं पाहिजे तरच त्याचा उपयोग आहे. आत्ता. त्या अष्टावक्र गीतेमध्ये वर्णन आहे. जनकाला जेव्हा प्रश्न पडला की मी मुक्त कधी होईन, त्यांनी सगळ्यांना विचारायला प्रारंभ केला. कोणी उत्तर देईना. त्याचा योग चांगला की त्या दिवशी अष्टावक्र मुनी त्या सभेमध्ये आले. मोठी कथा आहे. जनक राजे झोपेतून उठले. झोपेतून उठल्यानंतर सेवक पुढे धावल्याबरोबर त्यांनी सेवकाला विचारलं, मी मुक्त कधी होईन रे? आता सेवक सांगेल होय जनकाला? गडबडून गेला बिचारा. राणीला सांगायला गेला. राजेसाहेब उठले तर भलतच बरळायला लागले. राणी धावत आली. आल्याबरोबर जनकाने विचारलं, का ग मी मुक्त कधी होईन? राणी म्हणाली, मला काय माहिती तुम्ही मुक्त कधी होणार ते? माझं मला कळत नाही, मी तुमचं काय सांगू? पुन्हा सेवक आला. महाराज आंघोळीचं पाणी काढलंय. त्याला विचारलं, बाबा मी मुक्त कधी होईन? दरबारात गेले. सेनापतीला विचारलं, मुक्त कधी होईन? सगळ्यांना जो कोणी समोर येईल त्याला विचारायला लागले, मी मुक्त कधी होईन? मुक्त कधी होईन? कुणाला उत्तर सापडेना. योग असा अष्टावक्र मुनी दरबारात आले. अष्टावक्रांना बघितल्यावर सगळ्यांनाच बरं वाटलं. प्रश्नाचं उत्तर देणारा महात्मा आहे. राजाच्या जवळ आले. राजाने उत्थापन दिलं, पूजन केलं, सिंहासनावर बसवलं. आणि राजाचा चेहरा बघून अष्टावक्र मुनी जनकाला विचारतात, राजा चेहरा विषण्ण का? उदास का? काय प्रश्न आहे? काय अडचण आहे? राजाने विचारलं, महाराज काहीच नाही, मी मुक्त कधी होईन तेवढं मला सांगा. सेवक पुढे झाले. ते म्हणाले, अहो काय करावं महाराज, सकाळी उठल्यापासून एवढा एकच प्रश्न आहे मुखामध्ये, मी मुक्त कधी होईन, मी मुक्त कधी होईन, आम्ही कसं सांगावं? मग अष्टावक्र म्हणाले, ठीक आहे मी पाहतो. आणि मग मुक्त कधी होईन याचा जो विचार अष्टावक्रांनी जनकाला सांगितला तोच अष्टावक्र गीता या नावाने प्रसिद्ध झाला. अष्टावक्रांनी विचारलं, बोल काय म्हणतोस? जनकाने विचारलं, महाराज मी मुक्त कधी होईन? अष्टावक्र म्हणाले, एकच श्लोक त्याच्यातला महत्वाचा तेवढा सांगतो. अष्टावक्र म्हणाले, मुक्त कधी होईन हा प्रश्न विचारू नकोस. म्हणे का? सांगा ना मी मुक्त कधी होईन. अष्टावक्रांचा मुखात शब्द आहेत, यदि देहम पृथक्कृत्य चिति विश्राम्य तिष्ठसी अधुनैव सुखी शांतो बंधमुक्तो भविष्यसी. अष्टावक्र मुनी म्हणतात, बाबा तू जर आपल्या देहाला आत्म्यापासून वेगळं काढशील आणि ज्या क्षणी तुझं चित्त शांत होईल, आत्ता आणि इथं तू मुक्त झालास असं समज.
परमार्थ आत्ता आणि इथची भाषा करतो, उद्याची भाषा परमार्थ करत नाही. उद्या मुक्त होशील, पुढच्या वर्षी नाही, पुढच्या क्षणी नाही, आत्ता आणि इथं संपलं. मोक्ष कधी? आत्ता, इथल्या इथं. इथून घरी गेल्यावर मग जेवण झाल्यावर मोक्ष नाही, अजून फार दिवस आहेत त्याला. मोक्ष आत्ता आणि इथं, इथल्या इथे. अधुनैव सुखीश, अधुना एव, अधुना एव, इथल्या इथे, इथल्या इथे. उद्याची भाषा नाही, परमार्थ उद्यावर चालत नाही, आळस चालत नाही. रामायणातच बघा ना तुम्ही, रामाला उद्या अभिषेक करा असं म्हटलं आणि त्या उद्याचा अर्थ 14 वर्षापर्यंत गेलाच की नाही. जो अभिषेक उद्या होणार होता त्या उद्याचा अर्थ रामायणात काय आहे? 14 वर्ष. रामायणात उद्या म्हणजे 14 वर्ष. मनामध्ये आलं ज्ञानेश्वरी वाचावी, लगेच उघडावीन सुरू करावी, उद्या सकाळी 14 वर्ष. नाही चालत, नाही चालत. आत्ता मनात आलंय ना, ज्ञानेश्वरी वाचायची इच्छा झाली ना, उघडा ना. नका ओम नमोजी अद्यापासून सुरू करू, मधून जिथून उघडली तिथून उघडा, तिथून वाचायला सुरुवात करा. अर्ध्या ओवीतून सुरुवात करा, हरकत नाही, पण त्याच वेळेला सुरू केलं पाहिजे. उद्या सकाळी बघू म्हटलं की मध्ये 14 वर्ष जातील आणि 14 वर्षात काय राहील आणि काय जाईल सांगता येत नाही. आत्ता आणि इथंच झालं पाहिजे. पहिल्या दारामध्ये रथ सांडायचा म्हणजे हा आराम सांडायचा, आराम सोडून द्यायचा. परमार्थामध्ये आराम चालत नाही. शरीराला सुख देऊन कधी परमार्थ होत नाही. शरीर झिजणारच आहे. स्वरूपाची या प्रसरा लागी प्राणेंद्रिय शरीरा आटणी करणे जे विरा तेची तप. ज्ञानेश्वर महाराज तपाची व्याख्या करतात. परमात्मा प्राप्ती करता प्राण, इंद्रिय आणि शरीर झिजवणं याला तप म्हणतात. तप्त होणं याला तप म्हणतात. झिजलं पाहिजे तर परमात्मा मिळतो. किती उदाहरण. अरे तुकाराम महाराजांसारख्या महात्म्याला सुद्धा घडीमध्ये डोंगरावर बसून नामजप करावा लागला. आमची काय कथा आहे, किती झिजावं लागेल. अरे एकदा नाही, जन्मोजन्मी झिजावं लागेल, एकदा नाही. आणि या कारणाकरता रथ सोडायचा. जसा रथ आरामाकरता सोडायचा तसंच वेगा करता परमार्थ वेगानही होत नाही. माणसाला सुतावरून स्वर्ग गाठायचा असतो. वेग पाहिजे, लवकर 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 झालं पाहिजे. प्रवासाला निघाला, लवकर प्रवास संपला पाहिजे. कशा करता? काही नाही, असंच. गंमत आहे की नाही. प्रवासाचं जे वेगवान वाहन असतं त्याचा स्वीकार पटकन केला जातो. नको, बसपेक्षा रेल्वेने चला, रेल्वेपेक्षा विमानाने चला, विमानापेक्षा अजून काही असेल त्याच्या पुढचं त्याच्याने चला. अहो रेल्वेने गेलं तर 10 तास लागतात, विमानाने गेलं तर 1 तासात जाता येतं. चला विमानाने जाऊ, लवकर पोहोचू. कशा करता? काय करायचंय? काही नाही, उगीच बसायचंय. मग कशा करता लवकर जायचंय? तिथं जाऊन जर उगीच बसायचंय तर कशा करता जायचंय? वेग चालत नाही. माणसाला वाटतं झालं, आम्ही राम म्हणलं की आम्हाला राम भेटावा, आम्ही कृष्ण म्हटलं की आम्हाला कृष्णाचं दर्शन व्हावं. आम्ही आळंदीला जर दर्शनाला गेलो तर ज्ञानोबारांनी समाधीच्या बाहेर येऊन आम्हाला दर्शन द्यावं. का देतील? कशा करता देतील? कशा करता एवढी गडबड? अजून 4-2 जन्म ज्ञानेश्वरीची पारायण कर ना, ते स्वतःहून घरी येतील. तुला आळंदीला जायची गरज नाही. झीज ना, झिजायची तयारी नाही. मी गमतीनं सांगत असतो, ज्ञानेश्वरीचं एक पारायण झालं की माणसाला वाटतं महाराष्ट्राला ज्ञानोबारायांनंतर आता मीच आहे. बस संपलं, मीच ज्ञानोबा आहे, दुसरं कोणीच नाही. लगेच त्यांच्या मांडीला मांडी लावून बसायची आमची तर किती गडबड. आम्ही ज्ञानोबा आहे होऊ काय? अरे त्यांच्या चरणाजवळ आम्हाला जाता येत नाही, त्यांच्या मांडीला मांडी लावून कसं बसायचं? त्यांच्या पायाची धूळ मिळणं आम्हाला दुर्लभ आहे. कसं आम्ही त्यांच्या जवळ तुकोबारायांजवळ पोहोचायचं? पण आम्हाला गडबड आहे, वेग आहे आमच्या जीवनाला.
गडबडीनं काही चालत नाही, गडबड करून चालणार नाही. महाभारतामध्ये याचा फार चांगला विचार आला. अशुश्रूषा त्वरा श्लाघा विद्यायाः शत्रवस्त्रयः. महाभारत बोलतं अशुश्रूषा, सेवा न करता विद्या मिळवणं हा विद्येचा शत्रू आहे. त्वरा, गडबडीनं विद्या मिळवणं शत्रू आहे. श्लाघा, आत्मस्तुतीनं विद्या मिळवणं शत्रू आहे. हे विद्येचे 3 शत्रू सांगितले. विद्या अशी कुणालाही मिळणार नाही. विद्येचे हे 3 शत्रू आहेत. अशुश्रूषा त्वरा श्लाघा विद्यायाः शत्रवस्त्रयः. विद्येचे हे 3 शत्रू माना. सेवा न करता विद्या मिळणार नाही. गुरुजनांची सेवा केली पाहिजे. सेवा करूनच विद्या मिळवता येते. ज्ञानोबारांनी किती सुंदर चिंतन केलंय. ज्ञानाचा कुरुठा तेथ सेवा हा दारवंठा, तो स्वाधीन करी सुभटा ओळखून. कशी सेवा करायची? तनुमनु जीवे चरणासी लागावे, अगर्वता करावे दास्य सकळ, मग अपेक्षित, मग आपल्याला विद्या मिळते, मग ब्रह्मविद्या प्राप्त होते. गडबड सोडून दिली पाहिजे, आराम सोडून दिला पाहिजे. याच्याकरता पहिल्या दारामध्ये रथ सोडायला सांगितला. असं आता सगळ्या लक्षणाने किती लावत बसू मी, माझी वेळ संपून गेली. रथ सांडोनी पहिले द्वारी, छत्र चामर दुसरे द्वारी. छत्र चामर सगळं दुसऱ्या दारात सोडा. काय छत्र चामर? मान अभिमान सोडा. दुसऱ्या दारामध्ये मानाची अपेक्षा करून परमात्मा प्राप्त होत नाही. आम्ही देवदर्शनाला गेलो तरी आम्हाला वाटतं आम्हाला मानाने सोडलं पाहिजे, आम्हाला आधी प्राधान्यानं दर्शन दिलं पाहिजे, आम्ही पुढे जाऊन घेतलं पाहिजे. आमचे मान आहेत, आम्ही अभिमान घेऊनच देवळामध्ये चाललो आहोत. एवढंच नाही, आम्ही जर दर्शनाला गेलो तर आम्ही दर्शन घेताना कोण बघतं आहे हे आम्ही बघतो, पण ज्याचं दर्शन घेतो आहोत त्याला बघत नाही. मी पाया पडताना कोण बघत होतं? मी देवळात आलेलो लोकांना कळलं का नाही? आम्हाला वाटतं ना असं, अरे मी महाराज आहे, हबप आहे, मी आलेलं लोकांना कळलं पाहिजे, लोकांनी चर्चा केली पाहिजे, बघा बघा महाराज दर्शनाला आले, काय भाव आहे, काय भक्ती आहे. याच्यातच आमची भक्ती गेली. मान अभिमान सगळं. छत्र चामर म्हणजे काय आहे? मान आहे. कुणाच्याही डोक्यावर छत्र धरलं जात नाही. छत्र धरण्याकरता मान लागतो. तो मान सोडला पाहिजे. मान सोडणं म्हणजेच अभिमान सोडणं. अभिमान कृतम कर्म नैतत् फलवद उच्यते, त्यागयुक्त महाराज सर्वमेव महाफलम. नकुलाने उपदेश केलाय. कुणाला? धर्मराज युधिष्ठिराला. महाभारतात आहे. अभिमानानं केलेलं कोणतंही कर्म आपल्याला फल देत नाही, पण अभिमानाचा त्याग करून केलेलं कर्म आपल्याला सगळी फल प्राप्त करून देतं. त्यागयुक्त महाराज सर्वमेव महाफलम. पादत्राणादी सामुग्री तिसरे द्वारी पैर आहे. पायातल्या चपला काढून ठेवा. पायातल्या चपला काढून. माणूस चप्पल का घालतो? काटा टोचू नये म्हणून, पायामध्ये काच घुसू नये म्हणून, ठेच लागू नये म्हणून, रस्त्यावरची खडी आमच्या तळव्याला त्रास देऊ नये म्हणून. म्हणूनच चप्पल घालतो ना आपण. नाथ महाराज म्हणतात ही चप्पल तिसऱ्या दारात काढून ठेवा. का? कारण देवाच्या दर्शनाला जाताना त्रास झालाच पाहिजे. पायाला खडी टोचलीच पाहिजे, काचा टोचल्याच पाहिजेत, काटे टोचलेच पाहिजेत पायाला. का टोचले पाहिजेत? कारण शास्त्र असं सांगतं, भगवंताच्या मार्गामध्ये जर प्रतिबंध आले तर त्या प्रतिबंधाच्या निवृत्ती करता आम्हाला जे काही करावं लागतं त्या करण्यामध्ये आमचं या जन्मातलं तेवढं प्रारब्ध कमी होत असतं. आम्ही प्रदक्षिणा करताना पायाला खडे टोचले, बरं झालं, प्रारब्ध तेवढंच कमी झालं, दुःख भोगायचं कमी झालं तेवढंच. पायात काटा टोचला याचा अर्थ असा की आमच्या प्रारब्धापासून आम्ही पळून जाऊन आम्हाला परमात्मा प्राप्त होणार नाही. म्हणून तुकोबाराने आपल्याला सांगितलंय, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान, वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ भोगणे ते फळ संचिताचे. असं म्हणून आपल्या प्रपंचातली दुःख आपल्याला भोगता आली पाहिजे. आमच्या प्रारब्धाने आम्हाला दुःख मिळालं, ठीक आहे, आम्हाला भोगता आलं पाहिजे. आमच्या दुःखापासून पळून जाऊन आम्हाला परमात्मा प्राप्ती होणार नाही.
दुःखाला निधड्या छातीनं समोर गेलं पाहिजे आणि दुःख दूर नाही करता आलं आमच्या कर्तृत्वानं तर ते दुःख आमच्या प्रारब्धाचा विपाक म्हणून आम्हाला स्वीकारून अंतःकरणाचं समाधान करून घेऊन आमच्या ध्येयापासून विचलित न होता आलं पाहिजे, तर माणसाला परमात्मा प्राप्ती होईल, नाहीतर होणार नाही. अरे थोडंसं दुःख झालं तर देव बदलणारे हजारो लोक आहेत. आधीच माणसाकडे वार कमी आहेत पण देव जास्त आहेत. सोमवारी भगवान शंकर, मंगळवारी देवी, बुधवारी पांडुरंग, गुरुवारी दत्त, शुक्रवारी पुन्हा देवी, शनिवारी मारुतीराय, रविवारी खंडोबा, संपले वार, देव अजून आहेत. सोमवार पर्यंत, सोमवार उजाडला, मंगळवार म्हणजे सोमवार संपला तोपर्यंतच आम्हाला ओम नमः शिवाय, तेवढाच शंकराचा दिवस. एकदा सोमवार मावळला की शंकराचा आमचा जो घटस्फोट होतो तो पुढच्या सोमवार पर्यंत गाठभेट नाही. वाराने देव बदलायचे काय? अनन्यता म्हणून काही धर्म आहे का नाही भक्तीचा? अपिकीट पतंगो वा भवेयम शंकराज्ञया न तो इंद्राहम त्वया दत्तम त्रैलोक्यमपि कामये, उपमन्यूचं वचन आहे. भगवान शंकर इंद्राच्या वेशामध्ये उपमन्यू समोर आले, जो शंकराची उपासना करत होता. वाटीभर दुधाकरता त्याची उपासना चालू होती. भगवान शंकर आपल्याला देतील या उद्देशानं शंकराचं चिंतन चालू, आणि भगवान शंकराला वाटलं लहान मुलं आहे, परीक्षा घ्यावी म्हणून इंद्राच्या वेशात भगवान शंकर उपमन्यू पुढे आले आणि उपमन्यूला म्हणाले, कुणाचं चिंतन करतो? म्हणे भगवान शंकराचं. अरे त्याच्याजवळ काय आहे? अंगाला राख फासतो, स्वतः गजचर्म पांघरून बसतो, त्याला पांघरायला स्वतः जवळ वस्त्र नाही, हिमालयावर जाऊन बसला थंडीमध्ये उघडा बंब, अंगाला सगळं चिताभस्म फासलंय. ज्याच्या जवळ स्वतः जवळ काही नाही तो तुला काय देणार? चिताभस्म आलेपो गरल मशणं दिक्पटधरो, जटाधारी कंठे भुजगपतिहारी पशुपती, कपाली भूतेशो भगवती जगदीशैक पदवी. अरे काय आहे त्याच्याजवळ, तो तुला काय देणार? स्वतः हातामध्ये कपाल घेऊन भिक्षा मागतो, काय देणार? तो तुला काही देणार नाही. मग मी इंद्र आहे, मी तुला त्रैलोक्याचं राज्य देऊ शकतो, कशाला शंकराची उपासना करतो? माझी उपासना कर. इंद्राच्या वेशात आलेल्या शंकराने उपमन्यूला अशा पद्धतीनं सांगितलं. उपमन्यूने सांगितलं, इंद्रा, अरे भगवान शंकराच्या आज्ञेनं किडा म्हणून जन्माला येईल, पण तू दिलेलं त्रैलोक्याचं राज्य नाकारे. अपिकीट पतंगो वा भवेयम शंकराज्ञया, किडा मुंगी होऊन जगेन शंकराच्या आज्ञेने, पण इंद्रानं दिलेलं त्रैलोक्याचं राज्य त्याच्यावर लाथ मारीन. ही अनन्यता जोपर्यंत नाही तोपर्यंत भगवत प्राप्ती नाही. चौथे द्वारी सांडिता अर्थ सांगायची गरज नाही. पाचवे द्वारी निशेष स्वार्थ सांगायची गरज नाही. सहावे द्वारी समस्त साधने स्वय राहती. आता ही साधनं कोणती आहेत? आतापर्यंत प्रपंच करण्याकरता जी जी साधनं आम्ही गोळा केली आहेत ती सगळी साधनं सोडा. सहाव्या दारामध्ये सगळं सोडून द्या. आमच्या प्रपंचाच्या आनंदाकरता, प्रपंचात सुख मिळावं म्हणून आम्ही अनेक साधनं गोळा केली आहेत, ती सगळी साधनं सोडा. सांडोने मेतूपणाचा सांगात, मी आणि तू हा भेद सातव्या द्वारामध्ये सोडून द्या, मग आम्हाला पुढे जाता येईल. बर पुढे गेलात लगेच रामराय भेटतील काय? नाही, आत्ता तर दोष गेले, अजून गुण मिळवायचे. हे तर दोष गेले, मग पुढचे 7 दारं आम्हाला गुण प्राप्ती करता सांगितली आहेत. नाथ महाराज बोलतात, पुढच्या 7 दारांचं चिंतन. भावार्थ ते राजभुवन, प्रथम दारवंठा श्रवण, दुसरे ते साधन, नित्यानित्य विवरण ते तिजे, चौथा दारवंठा मनन, 5वा निदिध्यासन जाण, 6वा वैराग्यपूर्ण, 7वा जाण साक्षात्कार. नाथ महाराज पुढच्या 7 दारांचं चिंतन करतात. पहिल्या द्वारामध्ये श्रवण केलं पाहिजे, दुसऱ्या द्वारामध्ये मनन केलं पाहिजे. प्रथम दारवंठा श्रवण, दुसरे ते साधन, नित्यानित्य विवरण ते तिजे. साधन म्हणजे जी प्रपंचाकरता साधनं आम्ही निवडली होती ती मागच्या 6व्या दारात सोडली ना, मग आता परमार्थाकरता जी साधनं मिळवायची आहेत ती मिळवा. नित्यानित्य विवरण, विवेक 3ऱ्या दारामध्ये मिळवा. चौथा दारवंठा मनन, 4थ्या दारामध्ये मनन करा. 5वा चौथा दारवंठा मनन, 5वा निदिध्यासन जाण, 5व्या दारामध्ये निदिध्यासन करा.
6वा वैराग्यपूर्ण, वैराग्य 6व्या द्वारामध्ये मिळवा आणि मग 7व्या दारामध्ये तुम्हाला साक्षात्कार होईल. आणि त्या साक्षात्कारानंतर त्या दारातून जेव्हा तुम्ही आत जाल तेव्हा आपल्याला रामाची प्राप्ती होईल. सुमंत्र रामचंद्र प्रभूंना बोलवण्याकरता गेले. या 14 दारातून आत गेले. आत गेल्यानंतर रामचंद्र प्रभूंचं दर्शन झालं. रामाचं अतिशय सुंदर वर्णन सुमंत्रांनी केलं. रामचंद्र प्रभूंना बोलवलं. रामचंद्र प्रभू त्यांच्या बरोबर आले. रामचंद्र प्रभूंना बघितल्यानंतर दशरथाला पुन्हा प्रेमाचा उमाळ आला, पुन्हा मूर्छा आली. रामचंद्र प्रभूंनी सावध केलं, उठून बसवलं. दशरथ आणि कैकेयीला अत्यंत भावपूर्ण असा नमस्कार केला. रामाला बघून दशरथाला काही बोलता येईना. रामचंद्र प्रभूंनी कैकेयीला विचारलं, काय झालं, कशा करता यांची ही अवस्था झाली, मला काही कळत नाहीये, माझ्याकडून काही अपराध घडला काय? शहाणा माणूस नेहमी चूक आपली झाली काय हे पहिल्यांदा तपासतो. दुसऱ्यावर चुकीचा आरोप पहिल्यांदा करत नाही. माझ्याकडून काही गुन्हा झाला काय? नाही. मग का बाबांची अवस्था अशी झाली? कशा करता? त्यांना बोलता येत नाही, उभं राहता येत नाही, डोळ्याचं पाणी खंडत नाहीये, शरीर कापायला लागलंय. मी जवळ आल्यानंतर तर अजून त्यांची अवस्था वाईट होते. कैकेयीला कळेना सांगावं की सांगू नये. एकदा तिच्या मनामध्ये असा विचार आला की आपण जर याला काही सांगितलं, हा रागावला तर, राज्य तर सोडून द्या भरताला, याचा वनवास तर सोडून द्या, हा इथल्या इथं आपल्यावर बाण चालवेल, आपण मरून जाऊ, करायचं काय? वर मागून उपयोग काय झाला? भय वाटलं. पण कैकेयी हुशार. कैकेयीने पहिल्यांदा त्याला सांगितलं, तुझ्या बाबांची अवस्था अशी का झाली मी तुला सांगते, पण तू रागावणार नसलास तर. आता रामचंद्रांना काय कल्पना हो असं काही घडलंय. रामचंद्र प्रभू म्हणाले, काय रागवण्याचं कारण आहे? काय कारण आहे रागवण्याचं? मी रागवणार नाही. बोल आई, काय झालं? त्यांच्याकडून पूर्ण शब्द घेतल्यानंतर मग कैकेयीने सांगितलं की असं असं झालं, 2 वर मी मागितले, त्याच्यातला तिने असं नाही एकदम सांगितलं की भरताला राज्यावर बसवायचा वर मी मागितला. तिने सांगताना पहिल्यांदा हे सांगितलं की तुला वनवासात जाण्याचा वर मी मागितला. भरताचा वर नंतर सांगितला. रामचंद्र प्रभू म्हणाले, मग काय? अरे माझा मनोदयच तू माझ्या वडिलांकडे मागितलास. ज्या वेळेला मला वसिष्ठांनी सांगितलं की तू राज्याभिषेकाला तयार हो, त्यावेळेला माझ्या मनात हाच विचार आला होता की माझ्यापेक्षा भरत इथं बसण्याकरता योग्य आहे. आणि आई, तू माझं मनोदय ओळखून वर मागितलास, तुला वाईट वाटायचं काय कारण आहे? स्वभाव कसा असतो पहा. रामचंद्र प्रभूंचं कौतुक कशात आहे एवढं सांगतो ना, आजचा थांबतो. रामचंद्र प्रभूंचं कौतुक कशात आहे? रामायणाने सांगितलंय, रामचंद्र प्रभूंचं कौतुक याच्यात आहे की ज्या वेळेला रामचंद्र प्रभूंना तुला राज्याभिषेक करणार आहोत हे सांगितलं, आणि ज्या वेळेला रामचंद्र प्रभूंना तुला राज्याभिषेक करायचा नाही आणि तुला वनवासात जायचं आहे हे सांगितलं, या दोन्ही गोष्टी ऐकताना रामचंद्र प्रभूंच्या मनाची अवस्था समान होती. हे त्यांचं कौतुक आहे. कौतुक कशात आहे लक्षात घ्या. तुला राज्याभिषेक होणार आहे म्हणून मनात त्या ठिकाणी काही आनंद निर्माण झाला आणि तुला वनवासात जायचंय म्हणजे एकदम खजील झाले, दुःखी झाले, निराश झाले, असं काही झालं नाही. दोन्ही वेळेला रामचंद्र प्रभूंच्या मनाची अवस्था समान आहे, समान. तुला राज्याभिषेक होणार आहे हे ज्या मनोअवस्थेत त्यांनी ऐकलंय, त्याच मनोअवस्थेत, त्याच आनंदाच्या अवस्थेत तुला वनवासात जायचंय हे त्यांनी ऐकलंय. आपत्ती येवो अथवा सुखाचे दिवस येवो, ज्याच्या मनाची अवस्था बिघडत नाही तो देवापेक्षा वेगळा नसतोच. तो देवापेक्षा वेगळा नाही. मनाची अवस्था आपली क्षणाक्षणाला बदलते. सुखाचे दिवस आले, आमची मनोअवस्था बदलून जाते. दुःख आलं, आम्ही लगेच निराश होतो. मनाची अवस्था बदलत नाही. मन तीच अवस्था, तसंच शांत, तेच तृप्त मन.
अर्जुनाने म्हणून ज्ञानेश्वरीमध्ये देवाला सांगितलंय, मन हे स्थिर राहील मग आम्हासी साम्य होईल. देवा, आमचं मन जर स्थिर राहिलं, कोणत्याही आपत्तीमध्ये ते तसंच राहिलं, तर तुमच्यात आणि आमच्यात फरक काय? तुम्ही देव आणि आम्ही जीव असं होण्याचं काय कारण आहे? चित्त एकदा स्थिर झालं की तोच देव झाला. म्हणून गंमत पहा, गीतेमधला अर्जुन आणि गीतेमधला श्रीकृष्ण या दोन वेगळ्या व्यक्ती आहेत असं मानूच नका. हे दोघेही एकच आहेत. मग फरक करायचा तर कुठं करायचा? मी सोप्या भाषेत आपल्याला एक फरक सांगतो. अस्थिर मनाचा कृष्ण म्हणजे अर्जुन आहे आणि स्थिर मनाचा अर्जुन म्हणजे कृष्ण आहे. संपलं. अर्जुन आणि कृष्णामध्ये एवढाच फरक आहे. अस्थिर मनाचा कृष्ण म्हणजे अर्जुन आणि स्थिर मनाचा अर्जुन म्हणजे भगवान श्रीकृष्ण. काय वेगळेपण आहे? आम्हाला आमचं मन स्थिर करता येत नाही, ही आमची अडचण आहे. चंचलम हि मनो कृष्ण प्रमाथी बलवदृढम, अर्जुन म्हणतोच आहे ना. पण भगवान सांगतात, चिंता करू नको, अभ्यासेन तू कौंतेय वैराग्येण च गृह्यते. होऊन जाईल. अभ्यास वैराग्याम तन्निरोधा आहे का नाही? पतंजली योगसूत्र बोलतं, अभ्यास आणि वैराग्यानं आपलं मन आपल्याला शांत करता येतं. तोच विचार भगवान श्रीकृष्ण बोलून दाखवतात. असंशयम महाबाहो मनो दुर्निग्रहम चलम अभ्यासेन तू कौंतेय वैराग्येण च गृह्यते. रामचंद्र प्रभूंच्या मनाची अवस्था बदलत नाही. आपल्या परमार्थाचा कस इथे लागतो. आपल्या मनाची चंचलता, आपल्या मनाचं स्थैर्य बघण्याकरताच अशा पद्धतीचे प्रसंग आपल्या जीवनामध्ये येतात. दुःख होणं स्वाभाविक आहे, मी ते नाकारत नाहीये. पण आनंदाचा प्रसंग, दुःखाच्या प्रसंगामध्ये सुखदुःखाच्या भावना आपल्या अंतःकरणामध्ये उदित होणं याच्यात दोष नाही आहे. दोष याच्यात आहे की आपल्या मनामध्ये जेव्हा प्रसंगानुरूप सुखदुःखाच्या भावना निर्माण होतात, तेव्हा आपली बुद्धी भावनांच्या आहारी जाऊ द्यायची का आपली भावना बुद्धीच्या कक्षेत आवरून ठेवायची, हे ज्याला जमतं त्याचा परमार्थ सिद्धीला जातो. विचार करा नेमकं काय करायचंय. आम्ही आयुष्यभर ज्ञानेश्वरी वाचतो आणि भावनेच्या प्रसंगामध्ये जर आमची बुद्धी भावनेच्या आहारी जात असेल तर ज्ञानेश्वरीचा परिणाम झाला नाही. आम्ही आयुष्यभर ज्ञानेश्वरी वाचतो, पण दुःखाच्या प्रसंगामध्ये दुःखाची भावना आमच्या बुद्धीनं आम्हाला आवरून धरता येत असेल तर आमचा परमार्थ कडेला गेला. गंमत म्हणून उदाहरण सांगतो. नवरा बायको, अतिशय सालस सात्विक संपन्न तरुण मुलगा 25-26 वर्षाचा. एके दिवशी तो मुलगा गेला, अगदी तारुण्यात गेला. वडील कामाला बाहेर गेलेले, आई घरी. दुपारची वेळ, मुलाचं प्रेत घरात आणून ठेवलं. दोघेही पारमार्थिक ज्ञानेश्वरी गाथा वाचणारे. मातेच्या लक्षात आलं मुलगा गेला ही गोष्ट खरी आहे, विलाप करण्यात आत्ता अर्थ नाही, विलाप करून तो उठणार नाही. नवरा कामावरून यायची वेळ झाली. मग ते आल्याबरोबर त्यांना आपण हे सांगणं बरोबर नाही, आधी त्यांच्या पोटात 2 घास गेले पाहिजेत. बायकोने आतल्या खोलीमध्ये मुलाचं प्रेत झाकून ठेवलं. नवरा कामावरून आला, ते सगळं झालं, जेवायला बसला. वाढल्यानंतर आणि जेवता जेवता त्याची बायको त्याला म्हणाली, अहो आज एक आपल्या गल्लीत गंमतच घडली, आक्रीतच घडलं. नवरा म्हणाला, काय ग झालं? तिने सांगितलं, काही नाही अहो, मागे एकदा एका बाईनं दुसऱ्या बाईकडून वाटीभर साखर मागितली, उसनी. तर म्हणाला, बर मग आता ती बाई माझी उसनी घेतलेली साखर परत दे असं म्हणून त्या बाईकडे गेली. त्या वेळेला जिने ती उसनी घेतली होती ती अकांड तांडव करायला लागली. अरे माझी साखर आहे, असं कोणाकडूनही कसं देईन, मी कसं माझी साखर देऊ तुला, रडायला लागली, आरडाओरडा करायला लागली. अक्क काय वेडा वाकडा आवाज चढवून बोलायला लागली. सगळी गल्ली जमा झाली. नवरा म्हणाला, वेडीच आहे, अगं जे उसनं आणलेलं आहे ते कधी ना कधी तरी परत द्यावंच लागणार आहे ना माणसाला, एवढं काय त्याच्यामध्ये चिंता करण्याचं, वेडीच बाई दिसते. तोपर्यंत जेवण झालं आणि हात धुताना मग ती बाई म्हणाली, आपल्या घरी असंच झालंय, देवाने आपल्याला 25 वर्षापूर्वी एक मुलगा उसना दिला होता, आज देवानी त्यांनी दिलेलं उसनं परत नेलंय. रडायचं काही कारण आहे का? याला म्हणतात परमार्थ रुजणं. अंतःकरणात ज्ञानेश्वरी वाचून परमार्थ रुजला पाहिजे ना, भागवत ऐकून परमार्थ रुजला पाहिजे, रामायण ऐकून रामाकडून काहीतरी शिकता आलं पाहिजे.
साधा विचार आहे. सुख आणि दुःखामध्ये चित्ताची अवस्था समान ठेवणं हे रामचंद्र प्रभूंनी या प्रसंगामध्ये आपल्याला शिकवलंय. रामचंद्र प्रभूंनी मातेला सांगितलं, हरकत नाही आई, काय वर मागितलास? म्हणे तुला वनवास आहे. रामचंद्र प्रभू म्हणाले, माझ्या मनातलं मागितलं साई, माझ्या हिताची एवढं चिंतन कोण करतं, चिंता कोण करतं? अगं जिने मला जन्म दिला ती कौसल्या सुद्धा माझ्या हिताचं इतकं चिंतन करत नाही, तू करतेस. म्हणे वनवासात जाण्याचं दुःख नाही? म्हणे दुःख नाही. का? रामचंद्र प्रभू म्हणाले, काय झालं आई मी तुला सांगतो. मागे आम्ही विश्वामित्रांबरोबर, आमच्या गुरूंबरोबर, वसिष्ठांबरोबर जेव्हा यज्ञाच्या संरक्षणाकरता मीन लक्ष्मण बाहेर पडलो ना, त्यावेळेला विश्वामित्रांबरोबर आम्ही फिरत 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 जाताना अनेक ऋषीमुनींची भेट झाली. आणि त्यावेळेला माझ्या मनात हा विचार येऊन गेला की आज आपण यांना भेटतो आहोत, भेटून विश्वामित्र असल्यामुळे आपल्याला मान मिळतोय, आपल्याला पुढे जाता येतं, यज्ञाचं संरक्षण डोळ्यासमोर होतं म्हणून ऋषीमुनींना फक्त भेटून, संत महात्म्यांना भेटून आम्ही पुढे गेलो. पण त्यावेळेला माझ्या मनामध्ये विचार आला की आपल्याला नुसतं यांचं दर्शन घडतंय, यांची सेवा आपल्याकडून घडत नाही. ती खंत माझ्या मनात राहिली होती. आई, आज तू मला वनवास मागून माझ्या मनाची खंत दूर केलीस, तुझे केवढे उपकार मानायचे. काय भाषा आहे. घडणाऱ्या घटनेकडे अनुकूल बुद्धीनं कसं बघता येतं याचं आदर्श उदाहरण रामचंद्र प्रभूंनी आपल्याला घालून दिलंय. अनेक घटना प्रतिकूल असतात, पण प्रतिकूलातून अनुकूल कसं शोधायचं असतं, ही मानसिकता आपल्याला तयार करता आली पाहिजे. प्रसंग काय आहे, सगळी अयोध्या नगरी दुःखात बुडते. दशरथाला उभं राहता येत नाहीये. सुमंत्रांनी कैकेयीचा निषेध केलेला आहे. रामाला वनवासात पाठवण्याबद्दल कैकेयीच्या संबंधानं कोणीही चांगलं बोलत नाहीये. 14 वर्ष तपस्व्याचा वेश धारण करून रामचंद्र प्रभूंना दंडकारण्यामध्ये राहायचंय, घरदार सगळं सोडून राहायचंय. रामचंद्र प्रभू त्याच्यातून चांगलं शोधतात, मला संतांची सेवा करता येईल. घटना कुणाच्या जीवनात घडत नाही तो वाईट घटना. आपल्या जीवनात काय आतापर्यंत सगळं चांगलंच घडत आलंय काय? काही वैगुण्य असतं, काही दोष असतात, काही घटना वाईट घडतात, आमच्या कर्माचा परिणाम म्हणून घडतात, आम्ही चुकतो म्हणून घडतात. पण घडलेल्या घटनेमध्ये आम्हाला चांगलं शोधता आलं पाहिजे. भरताला राज्य माझ्या मनातलं मागितलं, तुला वनवास माझ्या मनात होतच, माझा संकल्प आज सिद्धीला गेला, माझा मनोदय तू ओळखलास आई. अंतःकरणपूर्वक कैकेयीला धन्यवाद दिलेत रामचंद्र प्रभूंनी. आणि नंतर रामचंद्र प्रभू आपल्या वडिलांना समजावतात, दशरथाला समजावतात, प्रश्न मी वनवासात जाण्याचा नाहीये बाबा, प्रश्न आपल्या कुळाची परंपरा सांभाळण्याचा आहे. अनेक पद्धतीनं दशरथाला समजावलंय. तिथून रामचंद्र प्रभू कौसल्याच्या महालामध्ये गेलेत. कौसल्याला असं वाटलं की आपला मुलगा आता राज्याभिषेक होणार म्हणून आपल्या पाया पडायला आला. रामचंद्र प्रभूंनी कौसल्याला सांगितलं, आई पाया पडायला आलो नाही, निरोप घ्यायला आलोय. काय वाटलं असेल त्या माऊलीला? जी माऊली आपल्या मुलाला सिंहासनावर बघण्याकरता आतुर झालेली आहे, त्या माऊलीला तिचा पुत्र सांगतोय, आई सिंहासनावर बसणार नाहीये, तुझा निरोप घ्यायला आलोय, 14 वर्ष तुला भेटणार नाही. रामचंद्र प्रभूंनी कौसल्याला समजावलं, सुमित्रेला समजावलं, सगळ्यांना समजवत रामचंद्र पुढे गेले. प्रभू पुढे गेले. लक्ष्मणाचा विचार आला, लक्ष्मण रागावले. रामचंद्र प्रभूंनी त्यालाही समजावलं, अशा पद्धतीचा विचार करू नकोस असं सांगितलं. सीता मातोश्रींना समजावलं. कौसल्याने मधला एक मार्ग काढला. कौसल्या म्हणाली, ठीक आहे, तुझ्या वडिलांनी दिलेला वरही पूर्ण होईल आणि आमचाही मनोदय पूर्ण होईल, असा एक सुवर्ण मध्य मला काढता येतो. काय करता येईल? त्याने सांगितलं, ठीक आहे, एक काम कर म्हणे, तू राजवाड्यात न राहता नगराच्या बाहेर 14 वर्ष राहा, आम्हाला वाटेल त्या वेळेला भेटता येईल. रामचंद्र प्रभू म्हणाले, आई बाबांनी तसा शब्द दिला नाही आणि आईने तसं मागणं मागितलेलं नाही. आई काय म्हणाली आहे, तपस्व्याच्या वेशात दंडकारण्यामध्ये 14 वर्ष मला राहायची आज्ञा झाली आहे, त्यामुळे मला गावाबाहेर राहता येणार नाही. तुला असं वाटतं का की आपल्या वडिलांनी दिलेला शब्द त्यांनी मोडावा? असं करू नकोस. सगळ्यांना समजावलं. नंतर लक्ष्मण आणि सीतेने बरोबर येण्याची तयारी दाखवली. हो नाही करता करता
त्या दोघांनाही बरोबर घेण्याची तयारी झाली आणि मग या तिघांना जाण्याकरता म्हणून यांची सिद्धता झाली आणि जाण्याची तयारी या तिघांनी केली. सगळं नगर त्यांना सोडवण्याकरता अयोध्येच्या दारापर्यंत पुढे गेलं. पण तिथून मात्र रामचंद्र प्रभूंनी सगळ्या नगराला विनंती केली की कृपा करा, आपण इथून परत जा. माझा शब्द मला पाळला पाहिजे. वडिलांची इच्छा पूर्ण करणं पुत्राचं कर्तव्य असतं, मातेची इच्छा पूर्ण करणं पुत्राचं कर्तव्य असतं, कुळाची परंपरा राखणं पुत्राचं कर्तव्य असतं. या सगळ्याच गोष्टी माझ्या वनवासात जाण्याने जर सिद्ध होत असतील तर आपण कृपा करून वाईट वाटून घेऊ नका. मी माझ्या वडिलांची, माझ्या कुळाची परंपरा राखतोय, माझ्या वडिलांची इच्छा पूर्ण करतोय, माझ्या मातेची इच्छा पूर्ण करतोय. जीवनाची धन्यता याच्यापेक्षा वेगळी काही नसते आणि माझ्या जीवनाची धन्यता होत असताना तुम्हाला वाईट वाटण्याचं काही कारण नाही. रामचंद्र प्रभूंनी समजावून सांगितलं आणि मग तिथून पुढे रामचंद्र प्रभू निघाले. त्यांच्याबरोबर आणखीन काही प्रजाजन साधू महात्मे पुढे गेले. पुढे गेल्यानंतर मग तट लागला. आता हे किती सांगितलं तरी कमी आहे, आपण इथे थांबूया. पुढं काय झालं, कसं झालं याचा विचार आपल्याला करायचा आहे. तो विचार उद्या सकाळच्या सत्रामध्ये आपण करू. आत्तापुरते मात्र आपण इथं थांबणार आहोत. भजन होईल, सूचना दिल्या जातील, आपण अंतःकरणपूर्वक भजन करावं. जे चिंतन आज प्रकट झालेलं आहे, जे चिंतन व्यक्त झालेलं आहे, त्या चिंतनाचं थोडंसं मनन करावं. 14 दरवाज्यांचा पुन्हा पुन्हा बारकाईनं विचार करावा. रामचंद्र प्रभूंच्या अंतःकरणाची अवस्था आपल्याला कशी प्राप्त करून घेता येईल याचा अल्पसा प्रयत्न करण्याचा तरी आपण प्रयत्न केला पाहिजे. रामचंद्र प्रभू ज्या पद्धतीनं वागतात त्या पद्धतीनं आम्हाला वागता येईल का असा विचार आम्ही करून ठेवला पाहिजे. प्रसंगात तसं वागणं प्रकट व्हायचं असेल तर प्रसंग निर्माण होण्याच्या पूर्वी तसं वागण्याची मानसिकता आमच्या ठिकाणी तयार असली पाहिजे. याच्याकरता चिंतनातून कर्तृत्व व्यक्त झालं पाहिजे. हा विचार आपण केला पाहिजे. रामचंद्र प्रभूंचं जीवन कसं होतं याचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवून आपण त्या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत. पुढचं रामचरित्र आपण उद्या सकाळी पुन्हा एकदा आपल्या संमेलनातून आपल्याला हे चिंतन पुढे नेता येईल. पण तोपर्यंत आपला कथाभाग इथं थांबतो आहे. सर्वांनी अंतःकरणपूर्वक भजन करावं.